आलोय ते एकत्र राहण्यासाठी. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं. अब कम से कम लोग अगर ये कोई कहता है कि आपने परिवार जोड़ा तो उसका तो क्रेडिट मैं लूंगा. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल. गेले 3 महिने राज्याच्या राजकारणामध्ये गाजत असलेला एक विषय म्हणजे ब्रँड ठाकरे. हिंदी सक्तीला विरोधाचं निमित्त झालं आणि कधी नव्हे ते ठाकरे बंधू एका मंचावर दिसले. मग जवळीक वाढली, भेटीही वाढल्या, पण राजकीय गाठी पडल्याचं अजून तरी दिसलेलं नाहीये. ठाकरेंची युती होणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आता याची कारणं काय? घोषणेसाठी ठाकरे बंधू नक्की कुठला 4:30वा मुहूर्त शोधतायत? नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. काल पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे भेटले आणि यावेळी राजकीय चर्चा झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. पण तरीही युतीची घोषणा कधी होणार हे मात्र कुणी काही सांगत नाहीये. महापालिका निवडणूक जशी जवळ येतेय तशी उत्सुकता सुद्धा वाढतेय, कारण या घटनेकडे जितकं दोन्ही पक्षांच्या मतदारांचं लक्ष आहे तितकंच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेही अगदी बारकाईने पाहतात. महापालिका निवडणुकांची अनेक समीकरणं ठाकरेंच्या युतीवरती अवलंबून असणार आहेत. एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये सुरू असलेल्या बैठकांमध्ये सध्या तरी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या पक्षासाठी खुर्ची मांडण्यात आलेली नाहीये. त्यामुळे महायुती आणि ठाकरेंचे मित्रपक्ष दोघेही सावध दिसत आहेत. महायुती राज ठाकरेंना दुखवायला तयार नाहीये आणि काँग्रेस शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंपासून अजून तरी फारकत घ्यायला राजी नाहीये. एकूणच राज्यातल्या 7ही पक्षांचं तळ्यात मळ्यात चालू आहे आणि याच संदर्भातल्या घडामोडी आणि विश्लेषण हे सगळं आज आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी बघूया आज 0 आवरमध्ये विचारलेला आम्ही पहिला प्रश्न. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीला बरोबर न घेता राज ठाकरेंशी चर्चा म्हणजे उद्धव ठाकरेंचं दोन्ही दगडांवरती पाय ठेवणं आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती अजूनही व्होटिंग सुरू आहे, त्यामुळे जरूर आपलं मत नोंदवा. तर जुलैपासून ठाकरे बंधूंची 5दा भेट झाली आहे. राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्ती केली आणि या मनोमिलन नाट्याचा पहिला अंक आपण पाहिला. सक्ती मागे घेतल्यानंतरही 5 जुलैला झालेल्या विजय मेळाव्यामध्ये दोघं अनेक वर्षांनी एकाच व्यासपीठावरती आले. त्यानंतर 27 जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर गेले, तर बाप्पाच्या दर्शनाचं निमित्त करून 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी आपल्या मावशीशी बोलता आलं नाही म्हणून 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवतीर्थ गाठलं आणि पुन्हा काल संजय राऊतांच्या नातवाच्या वारशानिमित्ताने ठाकरे बंधूंमध्ये 5व्यांदा भेट झाली आणि नंतर मातोश्रीवर चर्चाही झाली. तर काल संजय राऊतांकडच्या घरगुती कार्यक्रमाला दोघंही पुन्हा भेटले. त्यानंतर राज मातोश्रीवरही गेले आणि तिथं ते जवळपास 40 मिनिटं होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. राऊतांनी दिलेली ही माहिती खरी असेल तर खऱ्या अर्थाने दोन्ही भावांमध्ये झालेली ही पहिलीच थेट राजकीय चर्चा आहे. राऊत मात्र बात दूर तक चली गई है असं सांगतायत. पाहूयात. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं, कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई. आता मुंबईसह 5 महापालिकांमध्ये युती करण्यावरती एकमत झाल्याचं राऊतांनी जरी सांगितलं असलं तरी ही बात नेमकी किती दूर गेली आहे हे मात्र स्पष्टपणे सांगितलेलं नाहीच आहे. तर गेल्या 3 महिन्यांपासून किंबहुना त्याच्याही आधीपासून राज ठाकरेंबरोबर युती झाल्याचंच ठाकरे सेना मानून चालली असं दिसतंय.
त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा सातत्याने तसेच वाईट देत आहेत. किमान दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे युतीबद्दल काहीतरी ठोस सांगतील असं कार्यकर्त्यांना नक्कीच वाटत होतं. पण एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी या वाक्यावरती टाळ्या घेण्यापलीकडे फारसं काही उद्धव ठाकरेंनी उलगडलं नाहीये. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांपेक्षा स्वतः राज ठाकरे किंवा मनसेचे नेते या होऊ घातलेल्या आघाडीबद्दल फार कमी बोलताना दिसत आहेत. कालचं बारसं आणि त्यानंतरच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अगदी तेच घडलंय. आज सकाळी संजय राऊतांनी मातोश्रीवरती राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं, पण बहुधा राज ठाकरेंनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांना याची माहिती दिली नसावी, कारण आजच्या मनसेच्या बैठकीत यावरती काही चर्चा झाली नाही असं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितलंय. आनंदाची गोष्ट आहे आमच्यासोबत, आणि आम्ही त्यांच्यासोबत लढवणार असू तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, गोष्ट वेगळी. पण त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती, आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं. असं असलं तरी ठाण्यामध्ये मात्र मनसे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये काल एक बैठक झाली. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये राजन विचारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसे नेते अविनाश जाधव हजर होते. शहरातल्या विविध समस्यांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला महाविकास आघाडीत घेतलं जाणार किंवा राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे असं एकाही नेत्याने जाहीर व्यक्त केलेलं नाहीये. बरं, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठका करत असलेल्या राज ठाकरेंना बरोबर घेण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष चालणार आहे का, हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाहीये. पूर्वी जी आमची बैठक झालेली आहे ती बैठक ही ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आणि ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न या विषयावर सर्व विरोधक एकत्र येऊन जनआंदोलन उभं करण्याच्या बाबतीतली होती. महायुतीत जायचं, युतीत जायचं या बाबतीतले सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय राजसाहेबांच्या, राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणारी लोक आहोत. ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलंच आहे की, असं मी नाही म्हणत आहे, तर महायुतीचे नेते उठता बसता सध्या हेच सांगतायत. राज ठाकरेंनी याचं श्रेय थेट मुख्यमंत्र्यांना दिलं आणि फडणवीसांनी ते हसत हसत स्वीकारलंही. पण असं असलं तरी मनसे आणि उबाठामधील घडामोडींवरती महायुती एक डोळा सातत्याने ठेवून आहे. कारण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नाशिक या कमीत कमी 5 महापालिकांमध्ये ठाकरेंची युती नक्कीच परिणाम करू शकेल असं मानलं जात आहे. म्हणूनच भाजपकडनं सावध हल्ला तर अन्य दोघांकडनं ठाकरेंच्या दोस्तीचं सावध स्वागत केलं जात आहे. जोपर्यंत ठाकरेंच्या युतीची घोषणा होत नाही तोवर राज ठाकरेंवरती थेट हल्ला चढवणं टाळण्याचंच धोरण कुठेतरी महायुतीनं स्वीकारल्याचं सुद्धा दिसतंय. आजपर्यंत संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही असं उभाटा गटाचे नेते सन्माननीय राज ठाकरे यांना हिनावून म्हणायचे, आणि आज मात्र बात निकलेगी तो दूर तक जाएगी अशा पद्धतीचं वक्तव्य येतंय. खरं तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची आहे. मराठी माणूस वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत आहेत. उभाटा गटानं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आता 5वी झाली, दिवाळीच्या वेळेला आणखीन एक होईल नक्कीच, निश्चितपणे. आपल्याला वाईट वाटायचं काय कारण आहे? 2 भाऊ जर एकत्र येत असतील, काय सगळं कुटुंब एकत्र येत असेल, काय वाईट वाटायचं कारण आहे? अजितदादा ते सुद्धा पवार साहेबांकडे जातात, घरी जातात, परंतु आज ते एकत्र येत असतील तर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे. एक आहे, निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल. दोघे भाऊ मराठी भाषाच्या नावाने, मराठी लोकांच्या नावाने एक राजकारण करतात आणि करू इच्छितात. मुंबई महानगरपालिकामध्ये महायुतीला एक जबरदस्त असा यश भेटेल. यावेळी महायुतीचा महापौर मुंबईमध्ये येईल म्हणजे येईल. राज ठाकरेंबाबत महायुतीचं जे धोरण आहे तेच उद्धव ठाकरेंबद्दल महाविकास आघाडीचं धोरण आहे. राज आणि उद्धव यांच्या युतीची चर्चा बहुत दूर तक गेली असली तरी उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रांना याबद्दल फारसं विश्वासात घेतलेलं दिसत नाहीये. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने स्थानिक पातळीवरती निर्णय होईल असाच सूर लावलाय. आता तसं झालं तर महाविकास आघाडीमध्ये फूट न पडता काही ठिकाणी ठाकरे बंधूंना नांदता येईल असा एक सर्वसाधारण आडाखा बांधण्यात आलाय.
कारण राज ठाकरेंना फार जवळ केलं तर त्याचा फटका बिहारमध्ये बसण्याची भीती काँग्रेसला आहे. शरद पवारांच्या पक्षालाही भीती नाहीये. तरी राज ठाकरे आघाडीत आले तर आपली ताकद असलेल्या महापालिकांमध्ये वाटेकरी वाढण्याची रुखरुख शरद पवारांच्या पक्षाला नक्कीच सतावतेय. ठाकरेंचे नेते मात्र महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल अशी ग्वाही सातत्याने देताना दिसतात. लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे. वी हॅव टू अग्री टू डिसअग्री. त्याच्यामुळे जर चर्चा होत असतील, तुम्ही गॉसिप शब्द वापरला, त्याच्यामुळे ह्या माझ्या कानावर नाही आलेल्या, पण जर होत असतील तर म्हणजे ह्या चर्चा होत असतील एका लोकशाहीमध्ये, माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनीच सगळ्यांचं बोललं पाहिजे. असं नसतं ना की दोन वेगळ्या राजकीय विचारधारेचे लोक जर एकत्र भेटले तर काही लढाईच झाली पाहिजे, हा आग्रह कशाला. निवडणुका एकदा लागू द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला आमची पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट करू. मात्र तुर्तास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीचे आघाडीचे सर्व अधिकार आम्ही जिल्हा स्तरावर आणि ब्लॉक स्तरावर दिलेले आहेत. स्थानिक संघटनेला स्थानिक आमचे जे युनिट आहे, जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी, या स्तरावर आम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षाचे आम्ही निरीक्षकही पाठवलेले आहे. त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचं समर्थन राहील. तर राजकीय विषयावर अजून निवडणुका जाहीर झाल्यावर आम्ही सगळ्या ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका ठरलेली. परंतु सगळ्यांनी एकत्र यावं आणि मगच भूमिका ठरवावी. मला वाटतं असंही परवाच उद्धवजी ठाकरे साहेब बोललेले, येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात निश्चित महाविकास आघाडी एकत्र बसून विचार करेल. तर महाविकास आघाडी सावध आहे, कारण शेवटी मुद्दा जागा वाटपाशी येऊन थांबणार आहे. लोकसभेला 48 जागा किंवा विधानसभेच्या 288 जागा वाटतानाही महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची अक्षरशः दमछाक झाली होती. आता तर राज्यभरातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा मिळून हजारो जागा वाटायच्या आहेत. आता तिघांमध्ये जर चौथा आला तर आणखीन ओढाताण होणार हे निश्चित आहे. याआधी झालेल्या 2 निवडणुका म्हणजेच 2024ची लोकसभा आणि नंतर विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा वाद कसा रंगला होता यावरती नजर टाकूयात. त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. तिघांमध्ये चौथा कसं काय करता अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची काहीशी, जर राज ठाकरेंना एकत्र घ्यायचं असेल तर. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी केली होती. जागा वाटपामध्ये मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे विशाल पाटील अपक्ष म्हणून विजयी झाले. सध्या विशाल पाटील हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून लोकसभेत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपासाठी चढाओढ झालेली आपण पाहिली होती. उद्धव ठाकरे विदर्भातील जागांसाठी आग्रही होते, त्यामुळे हा तिढा. अखेरच्या क्षणी काँग्रेसनं जास्त जागा लढवण्यावरती महाविकास आघाडीतल्या नेत्यांची सहमती होती, हे सुद्धा पाहायला मिळालं होतं. मात्र दोन्ही पक्षांमध्ये काही मतदारसंघात बंडखोरीही पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीमधील बंडखोरीमुळे विधानसभेमध्ये महायुतीच्या जागांमध्ये वाढ झालेली दिसली. तर मनसेच्या संभाव्य एंट्रीमुळे महाविकास आघाडीमध्ये चलबिचल आहे, पण महायुतीमध्येही आलबेल आहे असं नाही. तिथेही 3 पक्ष आहेत आणि ठिकठिकाणी परिस्थितीनुसार युतीचं समीकरण नक्कीच बदलू शकतं. नाही असं आम्ही नाही, तर महायुतीचे ज्येष्ठ नेते स्वतः तसं सांगतायत. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी जमेल तिथे महायुतीमध्ये अन्यथा मैत्रीपूर्ण लढती होतील असं म्हटलंय. माझा महाराष्ट्र माझा विजन या परिषदेमध्ये फडणवीसांनी हे स्पष्ट केलं होतं. अर्थात आपण मित्रपक्षांवरती टीका करणं टाळलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी वेळोवेळी दिलाय, हेही तुम्हाला आठवत असेलच. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या नागपुरातल्या मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महायुतीतले पक्षही आपली ताकद असलेल्या महापालिकांमध्ये युतीसाठी किती उत्सुक असतील हा प्रश्नच आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही एकत्रित लढेल. अच्छा, आम्ही तिघही एकत्रित राहू. एखाद्या महानगरपालिकेत कदाचित नाही होऊ शकणार, पण आमचं ओव्हरऑल मानसिकता ही आहे. आणि मुंबईमध्ये तर आम्ही एकत्र आहोतच, पण जिथे जिथे पॉसिबल होईल त्या त्या ठिकाणी एकत्रित लढण्याचाच निर्णय आमचा असणार आहे. वेगळे आम्ही लढणार नाही. मेरे तरफ से अकेले लड़ने के लिए भी पूरी तरफ से तैयारी है, कोई चिंता मत करो. अपने को कोई अपन हतबल नहीं है, आपण लाचार नाही, हतबल नाही, आपण सक्षम आहोत. इतरांना आपली भीती वाटायला पाहिजे. आपण काही कोणाच्या भीती काढली काम करत नाही.
ते आपल्याला सगळं माहित आहे कसं करायचं. 31 साल में हम लोग क्या कच्ची गोलियां खेल रहे क्या? 31 साल हम भी मजे हुए ना, हमको भी मालूम है, हमको तो पटकाना पड़ता है ना लोगों को, तभी तो याद है. तो इसलिए त्याची काही चिंता करू नका. माझ्याकडून कुठलाही तुम्हाला असा आग्रह नाही आहे. तर ठाकरेंच्या युतीबद्दलच्या या ताज्या घडामोडी आणि मतमतांतर ऐकल्यानंतर आपण चर्चाही यावरती करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हारून खान, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी. पण ही चर्चा सुरू करण्याआधी लोकांचं काय मत आहे या मुद्द्यावरती तेही आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आमच्या मीडिया सेंटरला जाऊयात. एक्सपोजवरनं पहिलं मत बघतोय शेख जब्बार यांचं. त्यांच्यात होत असलेली चर्चा ही राजकीय असेलच असं समजणं चुकीचं आहे. चर्चा ही कौटुंबिकही होऊ शकते. अधिकृत युतीची घोषणा अजून झालेली नाहीये असं त्यांचं मत आहे. पुढची प्रतिक्रिया आपण पाहूयात. एक्सपोस्टवरून विनोद मुंढे यांची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या गणितात हातचा एक ठेवावाच लागतो म्हणून ठाकरेंना गरज वाटत असेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संवादाची नवी दारं उघडण्याचा प्रयत्न आहे. याला दोन्ही दगडावरती पाय ठेवणं म्हणता येणार नाही असं आदित्य मुंडे यांनी म्हटलेलं आहे युट्यूबवरनं. पुढची प्रतिक्रिया आहे युट्यूबवरून आशिष मनवरे यांची. सध्या महाविकास आघाडीमध्ये एकसूत्रता कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा प्रयोग करू पाहत आहेत. फेसबुकवरनं धनंजय पांडे म्हणतायत ठाणे मुंबई परिसरामध्ये काँग्रेस ठाकरे बंधूंबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे लढली तर भाजपाला उत्तर भारतीय मतदारांचा एकगठ्ठा मतदान मिळवणं शक्य होणार नाही. फेसबुकवरनं सुशौनक भिडे यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी समीकरणं करावी लागतात. राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फायदाच होईल. इंस्टाग्रामवरनं विष्णू सावसे यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय. जनतेला बरोबर घ्या म्हणजे दगडावरती डोकं मारून घ्यायची वेळ येणार नाही. तर आता तुमच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया शिवसेनेचे प्रवक्ते हारून खान, शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्यापासून. हारूनजी, सर्वांच्या मनात असलेला प्रश्न मी तुम्हाला विचारते की सगळे वाट बघतायत पण युतीची घोषणा अजूनपर्यंत का झालेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी दोन दगडांवरती पाय आहेत का असं आम्हाला वाटतंय. काय सांगाल? सगळे वाट बघतायत त्यामध्ये काय दुमत नाहीये. कारण मराठी या एका मताने, मराठी या शब्दासाठी, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी जेव्हा दोन भाव एकत्रित येत आहेत तरी त्यावेळी महाराष्ट्राची जनता, ती पूर्ण जनता जी आहे ती खुश झालेली आहे आणि दुसऱ्या कुणालाही याच्यावर विचार करण्याचं कारण नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा दोन भाव एकत्रित येत आहेत तर बाकी लोकांच्या पोटात पोटदुखी व्हायला नाही पाहिजे. बरं, पण मग ठीक आहे, आपण विचारूया आता थेट नवनाथ बन यांना. अशी काही पोटदुखी आहे का नवनाथजी? नाही, अजिबात नाही. पोटदुखी असायचं काही कारण नाही. आम्ही दोन्ही भावांना एकत्र येण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचं कायम म्हणणं आहे की दोन्ही भावाने एकत्रित राहावं, त्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. राहिला प्रश्न मुंबई महापालिका निवडणुकीचा. मुंबईमधल्या सर्वसामान्य मराठी मतदारांनी, मुंबईकरांनी ठरवलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला निवडून द्यायचंय. त्यामुळं हे दोघं एकत्र आले किंवा नाही आले तरी त्याचा फारसा फरक महायुतीवर पडणार नाही. मुंबई महापालिकेत महायुतीचा मराठी महापौर होईल हे जवळपास निश्चित आहे. आता राहिला प्रश्न या दोघांनी एकत्र यायचा. संजय राऊत असं म्हणाले की बात निकले है तो दूर तक जाएगी, परंतु असं झालंय की मेरे अंगणे में तुम्हारा क्या क्या मैं, अशा पद्धतीची अवस्था या दोन्ही गटाची असेल. तुम्हाला आठवत असेल 2014ला सुद्धा टाळी कोण देणार, टाळ्या द्या, अशा पद्धतीची वक्तव्य दोन्ही बाजूनी झाली. 2014लाही या दोन्ही भावांची एकत्र युती झाली नाही. त्यानंतर 2019लाही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले. 2017च्या महापालिका निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे प्रयत्न झाले. परंतु सातत्यानं सन्माननीय राज ठाकरे यांना हिनवण्याचं काम हे उभाटा गटाकडनं केलं जात होतं. तुम्हाला आठवत असेल तर संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही इथपासून तर अमित ठाकरे यांचा पराभव करण्यापर्यंत उभाटा गटानं काय काय केलंय हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतरही दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे.
एक मात्र निश्चित आहे की मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे. बर बर मला असं वाटतं नवनाथजी, पण एक कुठेतरी बघायला असं मिळतंय की राज ठाकरेंवरती थेट कुठेतरी भाष्य करणं आता भाजपकडनं टाळलं जात आहे, टीका करणं टाळलं जात आहे, पण उद्धव ठाकरेंवरती मात्र आपल्याकडनं टीका होती. त्याचं काय कारण? नाही, अजिबात नाही. राज ठाकरे हे सन्माननीय नेते आहेत. राज ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. भोंगे काढण्याबद्दलची त्यांची भूमिका असेल किंवा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका असेल, ती भूमिका आम्ही त्या भूमिकेचं सातत्यानं स्वागत केलंय. म्हणजे जेव्हा भोंगे काढण्याबद्दल राज ठाकरे यांनी आंदोलन केलं तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत केलं. जेव्हा ते हिंदुत्वाचा पुरस्कार करतात तेव्हा आम्ही राज ठाकरे यांचं अतिशय स्वागत करतो. उद्धवजी ठाकरे यांनी काय केलं, काँग्रेस सोबत जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि अशा पद्धतीनं काही लोकांना, म्हणजे खास करून पाकिस्तान दार्जिन्या लोकांना सोबत घेण्याचं काम करून यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जात होत्या, यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात होते. अशा पद्धती हिंदुत्व सोडून पाकिस्तान दार्जिनी भूमिका सातत्यानं उभाटा करते, त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. बरं ठीक आहे. आपण आता शायना एनसी यांच्याकडे जाऊया. शायनाजी, एक तर त्यांनी विचारलेला मुद्दा जो होता की इतरांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, आणि त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेनेच्या दृष्टीने, शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीने एक हे दोन लोक एकत्र आले तर मराठी माणसाचा जो टक्का आहे त्या अनुषंगाने कुठेतरी फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे शिवसेनेची याबद्दल काय भूमिका आहे? सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे, सुरुवाती तुम्ही सांगितलं शिवसेना, ते उभाटा सेना आहे. शिवसेना म्हणजे आम्ही आहे. आणि सर्वप्रथम म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, स्थानिक स्वराज असो, बीएमसी असो, नक्कीच भगवा 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 आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधाराला पुढे घेऊन ते भगवा. आता तुम्ही नवनाथजींनी खरं सांगितलं की जेव्हा लोकसभा आणि विधानसभाचे इलेक्शन होते, कोणते कोणते पार्टीजनी पाकिस्तानच्या झेंडे लावून प्रचार केला. लोकांना आता काय पाहिजे, त्यांना फक्त प्रगती पाहिजे. दोन भाऊ एकत्र आले तर शुभेच्छा त्यांना. दोन भाव घरून राजकारण करतात तर शुभेच्छा त्यांना. दोन भाव एकत्र आहे की नाही ते त्यांचं व्यक्तिगत रायमत असू शकतो, परंतु जनता जे आहे त्यांना माहिती आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे मास लीडर आहे आणि त्यांनी जे काम केलं ऑन ग्राउंड. आता तुम्ही बघितलं की मराठवाड्यामध्ये जे झालं, आमचे किसान बंधू किंवा फ्लड विक्टिम्स, सर्वप्रथम शिवसैनिक तिथे उपस्थित होते आणि आता पण आहे. रिलीफ किट्स. मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही राजनीती आणि राजकारण मध्ये सक्रिय काम नाही करतात जनतासाठी, तर जनता तुमच्या वरती विश्वास कुठे दाखवणार? आणि हे प्रश्न जे तुम्ही आम्हाला विचारतात, दोन भाऊ एकत्र आले की नाही, ते प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारा आणि शरद पवारला विचारा, तर तुम्हाला एक थेट जबाब देणार. नक्कीच. कारण त्यांना अगदी आपण आधी हारून शेख यांनाच हे प्रश्न विचारूयात की माफ करा, हारून खान यांनाच हा प्रश्न विचारूया. हारूनजी, ज्या पद्धतीने त्यांनी आता मुद्दे मांडलेले आहेत विविध पद्धतीचे, हेच मुद्दे जेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा वारंवार यायला सुरुवात झाली आहे, त्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल? आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने समीकरण बदलण्याची शक्यता आहे का? समीकरणामध्ये आता मनसे सुद्धा येईल जर युती झाली तर? पहिला प्रश्न जो तुमचा आहे, त्यांनी जे बोललं नवनाथने आणि आपले त्या शिवसेना जे बोलतात की मी मूळ शिवसेना ते आहेत, शायना एनसी, त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही पाकिस्तानचे झेंडे कोणत्या रॅलीमध्ये किंवा कोणत्या प्रभात फेरीमध्ये, कोणत्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये? बरं हारूनजी, मी तुम्हाला 2 क्षण थांबवते. आपल्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर सध्या फोनवरनं आहेत, तर ते काही वेळासाठीच आपल्यासोबत आज या कार्यक्रमात असणार आहेत. फोनवरनं ते आपल्या सोबत आहेत. आता बाळा नांदगावकरजी, आपलं स्वागत आहे. आणि एकंदरीतच एक प्रश्न असा आहे की युतीची घोषणा कधी होणार आहे, ती अजून का नाही झाली, आणि या संदर्भामध्ये मनसेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? मौन का बाळगलं जात आहे, कमी भाष्य का केलं जात आहे? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मला तुमच्या शो मध्ये यायला नक्की आवडलं असतं, पण माझ्या काही मीटिंग लागोपाठ लागलेल्या असल्यामुळे मला येता आलं नाही. त्याबद्दल मला माफ करा आणि माझे सहकारी तिथे बसले त्याची मी माफी मागतो. राहिला प्रश्न तुमचा, विषय असा आहे की एकंदरीत दोन बंधू एकमेकांना भेटतायत, बोलतायत, त्या दोघांमध्ये जो संवाद होतो तो कधी आम्ही असलो तर आम्हाला कळतो, आम्ही नसलो तर आम्हाला कळत नाही. एकंदरीत जर पाहता असं दिसतंय की दोन बंधूंमधलं
एकंदरीत विश्वास एकमेकांमध्ये निर्माण झालेले आहेत, मनं जुळायला लागलेली आहेत. परंतु निवडणुकांचा अजून काही तसं निवडणुकांचं चालू आहे, पण नक्की काय दिसत नाही परिस्थिती काय आहे. पण संजय राऊत आणि यांनी बात त्याच्यामुळे- बहुत दूर तक जा चुकी है असं आज विधान ठीक केलंय. आहे ना. बघा, संजय राऊत हे आता शिवसेना पक्षाच्या वतीने सिनियर लीडर म्हणून त्यांचं बोलतायत. आमच्या पक्षाच्या वतीने मी नेहमी बोलत असतो, परंतु जोपर्यंत कुठलाही विषय हा कुठल्या तरी एखाद्या पॉइंटला येऊन थांबत नाही तो त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही, अशा प्रकारची भावना आहे. आणि आमच्या नेते मंडळींमध्ये काही दुमत नाहीये त्या विषयावरती. शेवटी कसं आहे की साहेब निर्णय घेतील त्यालाच आमची सगळ्यांची मान्यता असणार आहे. आणि मी जर तुम्हाला माहिती आहे, पहिल्या दिवसापासून मी तर त्या विषयाला अत्यंत पॉझिटिव्ह घेऊन गेलेला माणूस आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये काय भावना आहे त्या मला सांगायची आवश्यकता नाही. बरोबर आहे. आपण बाळा मगाशी नांदगावकर सकाळी तेच म्हणालो, जर झालं तर मला आनंद वाटेल. खरे ऑलरेडी बोललो, परंतु एखादी गोष्ट अजून पक्ष प्रमुखांकडून तो निर्णया बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झालेली नाही. ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे आम्ही बोलू. बरोबर आहे. परंतु त्याबरोबर आता तुम्ही म्हणताय की सकारात्मक युतीसाठी दोन्ही बाजू आहेत हे स्पष्ट आहे. अगदी मनसेकडनं पण आणि तुमच्याकडनं सुद्धा नेत्यांच्या बाबतीत ही सकारात्मकता आहे. मग महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याचा सुद्धा त्यामागे मानस असेल का, याबद्दल तुम्ही काय सांगाल का? ही दोन पक्षांची युती असेल? विषयावरती कुठलीही चर्चा नाही. काय करायचं काय नाही करायचं त्या विषयावरती काही चर्चा झालेली नाही. काय ज्यावेळेला चर्चा त्या विषयावरती येईल त्यावेळेला निश्चितपणे आमचं तुम्हाला त्या विषयातलं निवेदन मिळेल. बाळा नांदगावकरजी, मी तुम्हाला विनंती करते आपण कृपया दूरध्वनीवरनं आमच्या सोबत राहावं या चर्चेदरम्यान. मी आता मी हारून खान यांच्याकडे जाते, तेही आपल्या सोबत आहेत आणि ते आता महाविकास आघाडीच्या मुद्द्यांबद्दल बोलत होते आणि त्याचबरोबर काही जे आरोप सातत्याने केले जात आहेत प्रचाराच्या अनुषंगाने त्याबद्दलही बोलत होते. हारूनजी, या प्रचारामध्ये कधी पाकिस्तानचे झेंडे वापरले हे मला एक कळत नाहीये. यांना दुसरा कोणता मुद्दा मिळत नाहीये. विकासाचा मुद्दा विसरून जात आहेत. आपल्या या शेतकऱ्यांचा मुद्दा विसरून जात आहेत. आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काय अवस्था झालेली आहे हे सगळं बाजूला ठेवण्यासाठी फक्त शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार आहे. शिवसेना प्रत्येक वेळी पाकिस्तानचे झेंडे दाखवत आहे, पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरत आहे. अहो, पाकिस्तानचे झेंडे, अहो तुम्ही स्वतः क्रिकेट मॅच आयोजित केलेली आहे पाकिस्तान बरोबर. अहो, हात मिळवलं का नाही मिळवलं तर हे नंतरची गोष्ट आहे. पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच कुणी आयोजित केली? त्यामध्ये भारतीय जनता पार्टी होती ना, सत्तेमध्ये तुम्ही आहात ना. आम्ही तर विरोध करत होतो की पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच खेळायचाच नाही आणि कोणताही त्यांच्या बरोबर संबंध ठेवायचा नाहीये. आणि हे सगळं करतात आणि उलटा विरोध जेव्हा करायची वेळ येते तेव्हा उलटून पाकिस्तानचे झेंडे दाखवले, शिवसेनेच्या रॅलीमध्ये दाखवले. कधी शिवसेनेच्या रॅलीमध्ये भगवा झेंडा हा आमचा भगवा झेंडा आहे, शिवसेनेचा झेंडा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा आहे. हाच झेंडा आमच्या कार्यक्रमामध्ये. हारूनजी, थोडंसं थांबवते कारण या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालंय, पण त्याचबरोबर दुसरा प्रश्न होता तो महाविकास आघाडीचा पवित्रा कसा असणार आहे राज ठाकरेंना सोबत घेतलं तर, याबद्दलही तुम्ही बोलणार होतात. महाविकास आघाडी जे आहे ते ही बोलणी जी आहे आमचे वरिष्ठ नेते करतील, मनसेचे नेते आहेत ते करतील, ते लोक ठरवतील, बसून ठरवतील. आता काय झालेलं नाही, आता सुरुवात आहे. ये तो इब्तिदा इश्क है, इब्तिदा है इश्क है, रोता है क्या, आगे आगे देखना होता है क्या. घबराट ह्यांच्यामध्ये एक घबराट अशी आलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये जर मनसे आली आणि शिवसेना मनसे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये राहिली तर यांचा सफाया होणार. म्हणून हे सगळे जे आहेत ना उलट पुलट सगळे यांचे चालू झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आगे आगे देखील होत आहे की हे तुमचं बोलणं घेऊनच मी पुढे जाते नवनाथ बन यांच्याकडे आणि त्यांना असं विचारायचं आहे की राज ठाकरे महायुती बरोबर यावे यासाठी प्रयत्न नेहमी झालेले आम्ही पाहिलेले आहेत, तर हे प्रयत्न अजूनही सुरू आहेत का? नाही, सन्माननीय राज ठाकरे यांनी याच्या आधी देखील लोकसभेला देखील बाहेरून पाठिंबा दिला होता. ते कुठेही महायुतीचे घटक म्हणून सोबत आले नाही. आताही प्राथमिक दृष्ट्या तशी कुठलीही चर्चा नाहीये आणि माझ्या माहितीमध्ये नाही. राहिला प्रश्न विकासाचा, तर उभाटा गटाने विकासावर बोलणं म्हणजे खूपच मोठा विनोद आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांचं एक वाक्य विकासाच्या मुद्द्यावर दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस घेऊन जा. आजपर्यंत ते कोणालाही बक्षीस मिळवता आलं नाही, कारण उद्धवजी ठाकरे विकासावर बोलतच नाही. टोमणे मारण्यापलीकडे यांच्याकडे कुठलंही धोरण नाही. राज ठाकरे हे सातत्यानं महाराष्ट्राचं व्हिजन मांडत असतात, पण उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तशा पद्धतीचं व्हिजन
बघायला मिळत नाही हे आपण वेळोवेळी अनुभवलेलं बर, आहे. बर. आणि दुसरी गोष्ट, नवनाथजी- राज ठाकरे ज्या पद्धतीने नवनाथजी- हिंदुत्वाची भूमिका मांडतात ती हिंदुत्वाची भूमिका उद्धवजी ठाकरे यांना तरी मान्यता होईल का? ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधलेला आहे, ज्या पद्धतीनं सोनियांच्या गांधींच्याकडे आपला पक्ष नेऊन ठेवलेला आहे, त्यांना राज ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य होणार आहे का? मशिदीवरचे भोंगे हटवले पाहिजे किंवा सकाळी जे भोंगे वाजतात ते सगळे थांबले पाहिजे, याबद्दल सन्माननीय राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती उद्धवजी ठाकरे यांना तरी मान्य होईल का? बरोबर. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं वागतं, आताच तुम्ही उल्लेख केला की बिहारच्या निवडणुकीमुळे काँग्रेस सावध आहे. काँग्रेसला मला राज असं ठाकरे यांची ही वाटतं, भूमिका मान्य नवनाथजी- होईल का? उद्धवजी ठाकरेंना ही भूमिका मान्य होईल का? हे देखील हे- प्रश्न आहेत. हेच ते प्रश्न दोघंही घेऊन आपण येणार असतील थेट तर आमच्या बाळा शुभेच्छा नांदगावकर आहेत. यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की हे जे मुद्दे आता मांडलेले आहेत त्याबद्दल काय भूमिका तुम्ही मांडाल? कसं आहे ताई, लक्षात घ्या पहिली गोष्ट, नवनाथजी आणि हरुणजी तुम्हालाही माझा नमस्कार. मी भूमिका एवढीच मांडू शकतो की राज ठाकरेंच्या पोटात जे असतं तेच ओटात असतं. अत्यंत स्पष्ट भूमिका त्यांची असते. ती स्पष्ट भूमिका त्यांनी कधी मांडायला मागे पुढे पाहिलं नाही. त्याच्यात ते कधी राजकीय गणिताचा विचार करत नाही की मला काय मिळेल, मला काय नाही मिळणार. ते नेहमी सामान्य माणसाचा विचार करतात. ते नेहमी महाराष्ट्राच्या राज्याचा विचार करतात आणि देशाचा विचार करतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या वेळेला काँग्रेसची चांगलं काम केलं तर काँग्रेसचे कौतुक त्यांनी केलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी चुकीचं केलं तर चुकीच्यावरती त्यांनी बोललेलं आहे. त्याचप्रमाणे बीजेपीचे त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि वेळ आली तर बीजेपीवरती टीका केलेली आहे. लावरे तो व्हिडिओ दाखवून. पण मग बाळा नांदगावकरजी, आत्ता राज ठाकरे यांच्या पोटात काय आहे, म्हणजे जे त्यांच्या ओठावर येईल लवकरात लवकर अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे? त्यांच्या पोटात जे काय आहे ना ते ओठावर असलेलं आता मला जरी माहित असेल असं समजा तुमच्या प्रश्नावरून, तर ते आता बोलणं पण उचित नाही. हे जे आहे ते आहे. कधीतरी आम्हाला शेवटी घेतल्या निवडणुका तोंडावर आज नाही तर उद्या येणार आहे, त्यावेळेला आमची भूमिका आम्हाला मांडावी लागणार आहे. राहिला विषय आता या दोन पक्षांचं जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती आता भाष्य करणं मला उचित वाटत नाही. कारण टीका टिप्पणी किती एकमेकांवरती करायची त्यालाही मर्यादा आहे आणि त्या मर्यादा सांभाळून चालतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला आता याबद्दल काही बोलणं उचित वाटत नाहीये. पण जर आता सुद्धा जर भाजप उत्सुक असेल आणि महायुतीकडनं अजूनही हात पुढे गेला तर तो हात धरला जाईल का मनसेकडनं? बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होतो. राज ठाकरे साहेबांचा मी महाराष्ट्र सैनिक आहे. आमच्या कानाला वर्षानुवर्षाची सवय आहे आदेश ऐकण्याची. एकदा साहेबांनी निर्णय घेतला, मी तो योग्य असो की योग्य असो ह्याचा आमचा संबंध येत नाही. त्यांचा निर्णय हा पक्षासाठी योग्य निर्णय असं समजून आम्ही आमची भूमिका मांडत असतो. त्याला ते त्यांचा अंतिम निर्णय काय घ्यायचा तो घेतील. पण जे होईल ते चांगल्यासाठी होईल, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी नक्की चांगलं होईल. सगळ्यांना सोबत घेऊन द्यायची आमची भूमिका कालही होती, आज आणि उद्या राहणार. बरोबर आहे, नक्कीच. बाळा नांदगावकरजी आपल्यासोबत शायना NC सुद्धा आहेत. आता मी त्यांच्याकडे जाते आणि शायनाजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिंदेंच्या शिवसेनेचे सुद्धा नेते सुद्धा वरचेवर शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंना भेटत असतात. ते आम्ही पाहिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा. तर त्यांना महायुतीत आणण्याचा प्रयत्न आता या बाजूने सुद्धा सोडून दिला गेलाय का? बघा, सर्वप्रथम महायुतीचा अजेंडा एकदम स्पष्ट आहे. आम्हाला फक्त प्रगती करायचं आहे महाराष्ट्रासाठी, मराठी माणूससाठी. आणि जे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे किंवा अजित पवार, तुम्ही बघितलं की आता लोकांना काय पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर जे मुंबईमध्ये दिलं, कोस्टल रोड असो, अटल सेतू हो असो किंवा मेट्रो उद्घाटन जे प्रधानमंत्री करणार उद्या नवी मुंबईचे एअरपोर्ट्सला घेऊन, हे सगळं बघून लोकांना फक्त पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स पाहिजे. सरनेम्स खूप आहे, ठाकरे असो किंवा गांधी. तुम्ही बघितलं की लोकसभामध्ये काय लोकांनी एक संकेत दिला आणि विधानसभामध्ये हे अपरंपार विजय महायुतीचा होते. तिथे एक चीज स्पष्ट आहे की हे एक महाविनाश आघाडी आहे. कारण त्यांचं जे विचारधारा आहे, त्यांचे जे आयडिओलॉजी आहे, जे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीच्या विचारधारा हिंदुत्वाला घेऊन तुम्ही फक्त एक डस्टबिन मध्ये फेकले आणि फक्त काँग्रेस सोबत सत्ताच्या मोहमायासाठी तुम्ही घेतलं तुमचं मुख्यमंत्री पद, तर लोकांना माहिती आहे, लोकांना माहिती आहे कसं वोट करायचं, काय करायचं आहे. एकत्र आले तर शुभेच्छा. दोन बंधू, तुम्ही सांगितलं की 3 महिन्यामध्ये 5-10 भेटलं, पण 5 वर्ष मध्ये कधी भेटलं का?
ते प्रश्न पण तुम्ही विचारा. तर जे तुम्ही सांगतात की मराठी माणूस साठी आमचे नेता एकनाथजी शिंदेनी जे काम केलं मराठी माणूस साठी, बीडीडी चॉल असो, म्हाडाचे फ्लॅट, हे बघायचं की आमचे मराठी माणूस जे मुंबईचे बाहेर गेले ते परत आले, त्यांना लाडकी बहीणला सशक्त करायचंय, पेन्शन स्कीम्स द्यायचंय, इंटर्नशिप स्कीम्स, इतकी योजना आहे आणि ते योजनाला घेऊन महायुती नक्कीच हे इलेक्शन मध्ये तुम्ही हेच बघणार की भगवा 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 आणि एक मराठी महापौर. मला असं वाटतं की याच मुद्द्यांवर मी खरं तर बाळा नांदगावकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे. बाळा नांदगावकर, जेव्हापासून युतीची चर्चा झाली आहे तेव्हापासून अशा पद्धतीचे दावे जेव्हा केले जातात, आरोप जेव्हा केले जातात, तेव्हा तुमची भूमिका काय असते, खास करून जी सकारात्मकता तुम्ही म्हणालात युतीबद्दल त्या अनुषंगाने? तर तुम्हाला कल्पना आहे, आता आमच्या यांची शायनाताई बसतात, त्यांना विचारा ना, आता त्या निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेला आम्ही किती प्रामाणिकपणे त्यांना मदत केली ती विचारा ना. काय तो विषय येत नाही. काय शेवटी कसं नाते हे रिलेशन हे राजकारणामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधी कधी विचार करावे लागतात. त्यावेळेला आम्ही हे बघत नाही की काय चांगली लोक राजकारणामध्ये असली पाहिजेत, पुढे गेली पाहिजेत, ह्याच भावना आमच्या त्याच्यासोबत असतात आणि जे आहे त्याच्यावरती रोखटोकमध्ये आपली भूमिका मांडायची. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, अशी भूमिका आमची आहे. पण आमचा विकासाचा जो अजेंडा आहे तो आमच्या पक्षाचा मूळ अजेंडा विकासाचा आहे आणि जे जे पक्ष विकास करतात त्यांनी जर चांगलं केलं तर आम्ही चांगलेच होतो. त्याच्यामुळे आता जे काय शायना इंशिताईंनी सांगितलं ते खरं आहे. उत्तम प्रकारचं काम जर होत असेल तर त्याचं लोक कौतुक करतील, त्याचा रिझल्ट पण त्यांना देतील. ही गोष्ट जरी असली तरी मुंबई जर तुम्ही पाहिली तर मुंबईच्या लोकांनी मनापासून प्रेम ठाकरे परिवारावरती केलेलं आहे आणि ते ठाकरे परिवाराच्या सोबत एक काळे होते, आज उद्या राहतील याची मला पूर्ण खात्री आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना. निवडणुका येतील त्याला पाहता येईल. या सगळे पक्षाची लोक आता बसलेली आहेत, ते प्रत्येक कोण युतीत लढवेल, कोण आघाडीत लढवेल मला माहिती नाही. खरंच एकमेकांना मदत प्रामाणिकपणे करतील नाही. बरोबर बरोबर. म्हणजे अजूनही काय समीकरणं घडतील हे पाहायला लागेल असं तुम्ही कुठेतरी सूचित करताय. त्याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे तो तुम्ही बघताय. चव्हाट्यावर एवढ्या गोष्टी येतात आणि मग काय होतं असं पुढारी कन्फ्युज स्वतः असतात, पण नाही जात असतो. कधी कधी पक्षाची भूमिका ही मांडावी लागते. त्याप्रमाणे आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, ती आम्ही मांडले. आमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. ताई मी आता काय निघतो माझ्या कामाला. प्लीज. बरं, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि फोनवरनं का होईना आमच्या सोबत आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी हारून खान यांच्याकडे हाच मुद्दा घेऊन जाणार आहे की बाळा नांदगावकरांनी तर डेव्हलपमेंटचं किंवा संपूर्णपणे जे काम केलं जातं त्याचं कौतुक केलेलं आहे, जो कुठेतरी महायुतीचा महत्त्वाचा मुद्दा प्रचारामध्ये सुद्धा आपण पाहत आलोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम मी बोलतो की शायना एनसीनी काय सांगितलं, आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला. त्यांना पहिला सांगू इच्छितो मी की आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा काली सोडला नव्हता, आजही सोडला नाही आणि भविष्यात पण सोडणार नाही. हिंदुत्व आणि मराठी हा आमचा श्वास आहे. हे श्वास घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. एक. दुसरा, मला एक सांगा, कोस्टल रोड कुणी याची संकल्पना मांडली? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेबांनी. बरोबर आहे. आता तुम्ही कोस्टल रोड बोलताय, कोस्टल रोडची संकल्पना आमची आहे. जेव्हा आमचा सरकार होता त्यावेळी 2 वर्ष त्यामध्ये फक्त कोविडमध्ये गेले होते आणि प्रत्येक वेळेस तेच तोच फिरून गाळात येणं तिथेच येऊन थांबतो. विकासाच्या नावावर फक्त हेच दाखवतात, जी स्कीम आम्ही चालू केलेली आहे ते स्कीम दाखवतात. आता मला सांगा ते लाडकी बहीण योजनेला तुम्ही जेव्हा निवडणुका आलात त्यावेळी तुम्ही काय केलं? सरसकट सगळ्यांना देऊन टाकलं. आज तुम्ही काय करतायत? आज तुम्ही केवायसी करतायत. त्यांच्या घरामध्ये नवऱ्याचं नाव आहे, त्यांनी तो किती कमवतो, त्याचे सासरे किती कमवतात, ते मग ते हे सगळं करून तुम्ही हळूहळू जेवढ्या लोकांना दिलेला आहात त्या लोकांना सगळ्यांना तुम्ही खाली घेऊन येत आहेत. आमची मागणी एवढीच आहे, ज्यावेळी निवडणुकी होत्या त्यावेळी तुम्ही ज्यांना दिलेला आहात त्या सगळ्यांना द्या ना. सरसकट तुम्ही दिला होता ना, आता पण सरसकट द्या. आपण विचारूया, आपण नवनाथ बन यांच्याकडे जाऊया हा प्रश्न घेऊन की 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत की इन्फ्रास्ट्रक्चरल. आजचा मुद्दा आहे तो कोण मांडत नाहीये ना बोरी मॅडम. आजचा मुद्दा काय आहे? आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ झालेला आहे आणि ओला दुष्काळ आहे. मुख्यमंत्री काय बोलतायत? ओला दुष्काळ असं नाहीये. जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये मुख्यमंत्री हेच बोलत होते ना. आज तुम्ही का करत नाहीये? आज त्या लोकांना तुम्ही का प्रत्येक 50,000 रुपये त्यांच्या एकरी 50,000 रुपये का देत नाहीये?
आमचं म्हणणं एवढंच आहे ना, म्हणजे की तुम्ही- बघा, मुद्दे खूप आहेत. फक्त यांना असं आहे की पाकिस्तानचे झेंडे दाखवले, हिंदुत्व सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीये आणि बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना उभी राहिलेली आहे आणि आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारावरच राहणार आहे. बरं, म्हणजे हारूनजी काही मुद्दे आहेत महत्वाचे, पण ते डावलून ठराविक मुद्द्यांवरती चर्चा होते. नवनाथजी काय म्हणाल? आता कोस्टल रोडचा मुद्दा यांनी मांडला. कोस्टल रोड केंद्र सरकारकडनं देवाभाऊंनी मंजूर करून आणलं आणि देवाभाऊंनी ते पूर्ण केलं. उद्धवजी ठाकरे यांचं कवडीचंही श्रेय त्याच्यामध्ये नाही. आता ऐका, संकल्पना 70 वर्षापूर्वीची होती कोस्टल रोडची. 70 वर्षापूर्वी कोस्टल रोडची संकल्पना होती, तसा पद्धतीचा रोड केला पाहिजे, पण ते इम्प्लिमेंटेशन, ते अंमलबजावणी करण्याचं काम देवाभाऊंनी केलं. आता ऐकून घ्या, आता हारूनजी ऐकून घ्यायचं सौजन्य दाखवा. ऐका, तुमचं ऐका, तुम्ही बोलत असताना आम्ही मध्ये बोललो नाही. तुम्ही आता ऐकून घेण्याचं सौजन्य दाखवा. कोस्टल रोड देवाभाऊंमुळे आला, मेट्रो देवाभाऊमुळे आले. उद्धवजी ठाकरे यांनी अख्ख्या दसरा मेळाव्यामध्ये एक विकासाचा मुद्दा मांडले नाही. हे लाडक्या बहिणीला काय म्हणतात? पगारदार म्हणतायत. भाजपचे पगारदार नौकर आहेत अशा पद्धतीचं म्हणून लाडक्या बहिणीला हिणवण्याचं काम उद्धवजी ठाकरे करतायत आणि लाडक्या बहिणींचा अपमान तुम्ही करतायत. अहो, ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना पगारदार मतदार म्हणून अपमान करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं केलं जात आहे, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याच लाडक्या बहिणी तुम्हाला धडा शिकवतील आणि मग तुम्ही ईव्हीएमच्या नावाने, वोट चोरीच्या नावाने बोंबा मारत बसाल. आणि अशा पद्धतीनं राहिला प्रश्न दुष्काळाचा, तर दुष्काळामध्ये देखील दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, हे देवाभाऊंनी सांगितलेलं आहे. आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही घरामध्ये बसून कारभार करत नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले होते, हे मी सांगितलं नाही, स्वतः माननीय शरद पवार साहेब यांनी सांगितलं होतं की 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस हे उद्धवजी ठाकरे मंत्रालयामध्ये गेले. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर काय गप्पा माराव्यात? ज्यांना मराठवाड्यामध्ये हे गेल्यानंतर माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही, माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही असं म्हणून साधा बिस्किटचा पुडा देखील उद्धवजी ठाकरे यांनी आमच्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला नाही. त्यांना दुष्काळाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. दुष्काळाचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी अतिशय कटिबद्ध आहे आणि प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्यासाठीच देवाभाऊ काम करतात. आणि अशा पद्धतीचे प्रश्न सातत्यानं भाजपनं सोडवले. विकासाचा मुद्दा घेतला तर मुंबईमध्ये मेट्रोचे सगळे प्रकल्प देवाभाऊंमुळे पूर्ण झालेले आहेत. त्याला केंद्र सरकारची मदत मिळाली. आता बघतोय की आपण मुंबईमध्ये मोदीजींच्या हस्ते 8 तारखेला सर्व महत्वाची जी मेट्रो आहे त्याचं उद्घाटन होणार आहे. नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट होणार आहे. अशा पद्धतीचे मुंबईकरांसाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही केलंय. 2.5 वर्ष जे घरामध्ये बसून होते, 2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये यांनी लोकांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. कोविडच्या काळामध्ये नवराजी, मला असं वाटतं आपण या मुद्द्यांवरती आता थांबूया आणि हारून खान यांच्याकडे मी जाणार आहे, पण त्याचबरोबर मला एक महत्वाचा मुद्दा जो आजचा आहे त्याच्यावरती त्यांना आणायचा आहे की या सगळ्या आता समीकरणांच्या खेळामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे हे 2 डगरींवरती पाय ठेवत आहेत का? महाविकास आघाडी आणि राज ठाकरे अशा 2 डगरींचा कुठेतरी आता सांभाळ केला जातोय का? याचंही अरुणजी तुम्ही उत्तर द्या. पहिला अर्धा मिनिट मला द्या. ते यांनी जे नवनाथांनी सांगितलं की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव साहेबांनी लाडक्या बहिणींना पगारदार नोकर सांगितलं. हे जे आहेत ना नवनाथ साहेब, तुम्ही तिथे आले नव्हते, तुम्ही पूर्ण भाषण ऐकलं नाहीये. उद्धव साहेबांनी काय सांगितलं? नवनाथजी, आपण त्यांचं बोलणं ऐकून घेऊया, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नवनाथजी, तुम्ही पण बोलायचं नाही मध्ये, तुम्हाला मी वेळ दिली, आता मी पण बोलणार. बरोबर, हारूनजी आपण बोला. तुम्ही जे आहात ना, तुम्ही व्यवस्थित उद्धवजींचा भाषण ऐकतच नाहीये. तुम्हाला पूर्ण पाऊण तास पावसात उभे राहून उद्धवजीने भाषण केलेलं आहे आणि शिवसैनिक या पावसामध्ये चिखलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या मैदानामध्ये बसलेले होते आणि एकही शिवसैनिक उठून गेला नाहीये. हा तुम्हाला एक उदाहरण आहे. दुसरं असं आहे की हे पहा, मनसे शिवसेना युती होणार की नाही होणार हा जो मुद्दा आहे हा आमच्या नेत्यांचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि आमचे जे सन्माननीय नेते आहेत शिवसेनेचे त्यांचा आहे. आणि बहुतेक जे काही निर्णय होईल
ते बरोबर. तुमच्या समोर येणार. आणि हरुण उद्धवजींनी खानजी, आपल्याकडे खूपच दसरा- कमी वेळ आहे. उद्धवजींनी- आपण सगळे जरी हे म्हणत असला तरी पण दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा कुठेतरी युतीची घोषणा होते का अशी उत्सुकता आणि अपेक्षाही होती. परंतु आता आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला थांबावं लागणार आहे. पण या महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही सगळ्यांनी चर्चा केलीत. शायनाजी, खरंच वेळ कमी, आपण पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी भेटूच. आज मात्र आपल्याला बरं बोला. दसरा मेळाव्याचं एकच वाक्य बोलायचंय. बोला. ते एक शक्ती प्रदर्शन नव्हते आमच्यासाठी, एक सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोकांना आणि जे राजनैतिक दलला करायचं आहे, हे जितकी आमचे किसान आहे आणि फ्लड विक्टिमसाठी, ते आमचे संदेश होते आणि त्यांचे संदेश फक्त राजकीय होते. नक्कीच. तुम्हा दोघांचाही मुद्दा कळलेला आहे. धन्यवाद आज इथे येण्याबद्दल. आज चर्चा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद. या प्रश्नावरती तुमचा कौल काय आपण पाहूयात. पोल सेंटरमध्ये आपण पाहतोय एकूण 13,000 मतं आजच्या प्रश्नाला आलेली आहेत आणि दोन्ही दगडांवरती उद्धव ठाकरेंचं पाय ठेवणं चालू आहे का अशा आशयाचा प्रश्न होता आणि 65% लोकांना वाटतंय होय, 35% लोक म्हणतायत नाही. आणि याबरोबरच आजच्या 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या नवीन एका विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.